बाळूमामाच्या दरबारात आपण आहोत. बाळूमामा तुमच्या आमच्याकरता माय आहेत, तुमच्या आमच्याकरता बाप आहेत, तुमच्या आमच्याकरता कृपावंत आहेत. बाळूमामांनी आजपर्यंत तुमच्या आमच्या पदरात भक्ती, भाव, धर्म यासारखं सुख तुमच्या आमच्या पदरामध्ये टाकलं. मग बाळूमामांचं चरित्र पाहत असताना बाळूमामा जगी अवतार झाला, अवतरले संत आकुळ गावाला. बाळूमामा जगी अवतार झाला, अवतरले संत आकुळ गावाला. जन्म जन्मेची पुण्याई आली फळाला. बाळूमामा जगी अवतार झाला, बाळूमामा जगी अवतार झाला. संतांचा देवांचा अवतार का आणि कशासाठी होत असतो बाबा? धर्माचं रक्षण करण्याकरता, धर्माचं पालन करण्याकरता संतांचा आणि देवांचा या पृथ्वी तलावरती जन्म होत असतो. धर्म रक्षावया अवतार घेसे, धर्म रक्षावया अवतार घेसे, धर्म रक्षावया अवतार घेसे, धर्म रक्षावया अवतार घेसे. आपुल्या पाळीसी वाका जाना, आपुल्या पाळीसी वाका जाना. अंबरुसीसाठी जोतने गलोरा, अंबरुसीसाठी संतांचा आणि देवांचा जन्म धर्मरक्षणाकरता, धर्माच्या प्रचाराकरता, धर्माच्या प्रसाराकरता होत असतो. फक्त संत आणि देव यांच्यामध्ये फरक इतकाच आहे. धर्माचं रक्षण करताना, धर्माचा प्रचार आणि प्रसार करत असताना, धर्माची संस्थापना करीत असताना संत हातात शास्त्र घेतात आणि देव हातात शस्त्र घेतात. एवढा संत आणि देव यांच्यामध्ये फरक आहे. मायबाप विठ्ठल विठ्ठल. मायबाप या जगाचा उद्धार करण्याकरता कर्नाटक प्रांतातून आरभावे या छोट्याशा वस्तीतून आरभावे नावाचं कुटुंब आरभावे प्रांत सोडून महाराष्ट्राच्या मातीत आलं, आकोळमध्ये विसावलं. आणि आकोळमध्ये विसावल्यानंतर बाळाप्पा धनगराचा मुलगा मायाप्पा आता हाताला आला. मायाप्पाचं दोनाचे 4 हात करावे असे बाळाप्पा धनगराच्या मनात आलं. आणि बाळाप्पा धनगरांनी मायबाप मोठे घराण्यातील सुंदर अशी कन्या, नाव तिचं सुंदराबाई, हिच्याशी थाटामाटामध्ये मायाप्पाचा विवाह लावून दिला. मायाप्पाने सुंदरा मातेचा संसार सुखाने चालला होता, समृद्धीने चालला होता. पण एक दिवस वाघरेच्या कडेला बागडणाऱ्या लहानशा त्या कोकऱ्यांकडे पाहून सुंदरा मातेच्या मनामध्ये वात्सल्य जागृत झालं. आणि संध्याकाळी भाकरी टाकता टाकता सुंदरा मातेच्या डोळ्यात आलेलं पाणी मायाप्पाला दिसलं. मायाप्पा विचारू लागला, अगं सुंदरा, तुझ्या डोळ्यात पाणी? तेव्हा सुंदरा माता थरथर त्या ओटानं सांगू लागली, धनी, आपल्या संसाराला बरेच दिवस झाले, पण आपल्या वेलीवरती सुंदर असं अजून फुल फुललं नाही. आणि मग त्या दिवसापासून ठरली आप्पाच्या वाडीच्या हलसीनाथाची वारी. पण आप्पाच्या वाडीच्या हलसीनाथाची वारी प्रत्येक अमावस्याला, प्रत्येक भंडारी अमावस्याला सुंदरा माता आणि मायाप्पा करायचे. पण स्वतः करता लेकरू मागायचे नाहीत, जगाचा उद्धार करण्याकरता लेकरू मागायचे. शिवबोळा चक्रवर्तीचा अवतार असणारा शिवबोळा चक्रवर्ती, त्याचे पाय माझे चित्ती, हा हलसीनाथ. या हलसीनाथाला सुंदरा माता आणि मायाप्पा फक्त एकच म्हणायचा, हे हलसीनाथा, अरे शिवमलारी मार्तंडाचा अवतार आहे तू, आमच्या पोटी असा पुत्र जन्माला घाल. पुत्र व्हावा ऐसा गुंडा, त्याचा त्रिलोकी झेंडा, त्या पुत्राच्या कर्तृत्वाचा कार्याचा झेंडा उभ्या त्रिलोकात फडकला पाहिजे, असा पुत्र आमच्या पोटी जन्माला घाल. हलसीनाथ, या हलसीनाथाच्या अनेक वाऱ्या केल्यानंतर एक दिवस हलसीनाथ सुंदरा माता मायाप्पाच्या भक्तीला धावून आला. आणि हलसीनाथाच्या डोईवरचं एक पुष्प सुंदरा मातेच्या पदरात पडलं. आणि मग
दिवस उजाडला 3 ऑक्टोबर 1892 द्वादशीचा दिवस होता. शके 1814 3 ऑक्टोबर 1892 जगाचा उद्धार करण्याकरता जो ऐसा समर्थू तो मी या जगाचा नातू गगन ऐसा साक्षीभूतू तो ही मीच हेत भंडारा हेची गंध भंडाराची तोडे बंद तोची फोडे बांध अज्ञानाचं बांध फोडणारा या पृथ्वी तलावरती सत्ता गाजवणारा वाहत्या पाण्यावरती सत्ता गाजवणारा मेंढी जैसा प्राणी ठेविला चरणी माणूस जैसा गुणी कान ठेवी असं म्हणत इथल्या जडाचा जीवाचा उद्धार करणारा माय बाप कृपावंत कीर्तिवंत गुणवंत सूर्यासारखं तेज असणार शिवमलारी मार्तंडाचा रुद्राचा उतार मायाप्पा आणि सुंदरा मातेच्या पोटी 3 ऑक्टोबर 1892 शके 1814 द्वादशीला या मातीत जन्माला आला. हे रुद्राचा अवतार थोरया राहतोय आत्मापुरे उजळणी भंडारा ज्ञानगंगेची अमृतधारा रेशमी पेटा मस्ताची त्याला सोन्याची किनार दिसे रूप मनोहर त्याच्या नजरेत तलवार बाळूमामाच्या नावाने चांगले हे बाळूमामा वैरण कानमे दडेला पैगार बाळूमामा वैरण कानमे दडेला पैगार बोलो बोलो बळवच्छलावर जय बाळूमामा. रुद्राचा उतार शिवभोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती शिवमलारी मार्तंडाचा उतार सुंदरा माता आणि मायाप्पाच्या पोटी जन्माला आला. आणि मग जसं भगवान श्रीकृष्णांचं बालपण आहे भगवान श्रीकृष्णाने गायी राखल्या म्हणून भगवान श्रीकृष्णांना गोपाळा असं म्हटलं जातं. भगवान श्रीकृष्णांनी गायी राखल्या म्हणून भगवान श्रीकृष्णांना गोपाळा असं म्हटलं जातं. बाळूमामांनी मेंढ्या राखल्या म्हणून मेंढरं राखणाऱ्याला आज सगळ्याचं मालक म्हटलं जातं. पण एका बाळू धनगरापासून मामा आणि मामापासून जगाचा मालक होण्यापर्यंतचा प्रवास सुखाचा नव्हता प्रवास. लहानपणीच जशा माझ्या भगवान श्रीकृष्णांनी अनेक लीला गोकुळात केल्या त्याचप्रमाणे माझ्या बाळूमामांनी सुद्धा अनेक लीला आकुळात केल्या. गोकुळ आणि आकुळ या 2 शब्दांकडे पाहिलं तर दोन्हीही शब्दांच्या शेवटला ळच येतं. कारण भगवान श्रीकृष्ण आणि बाळूमामा हे काही वेगळे नाहीत. कारण मामा म्हणायचे अरे तो काशीचा विश्वेश्वर म्हणजे म्या हाय तो वृंदावनचा गोपाळ म्हणजे सुद्धा म्या हाय. जगाच्या पाठीवर तुम्ही कुठेही जा जेव्हा जेव्हा संकट येईल तेव्हा या बाळू धनगराला या बाळूमामाला भक्ती भावानं हाक मारा. अरे तुमच्या टाचाखाली हा बाळूमामा त्यावेळेस संकट दूर करण्याकरता असेल आणि नसलोच तर नाव सांगणार नाही जगात बाळू धनगर आहे. कारण या सृष्टीची निर्मितीच ब्रह्मा विष्णू महेशापासून झाली. ब्रह्माचे काय अवतार झाले नाहीत. जगाच्या पाठीवरती ब्रह्मदेवाचं मंदिर मी तर काय पाहिलं नाही दादा. तुम्ही पाहिलंय का? अजिबात नाही. या जगाच्या काय विश्वाच्या पाठीवरती ब्रह्मदेवाचं मंदिर मी आजपर्यंत पाहिलं नाही. पण महेशाचं आणि विष्णूंचं अनेक मंदिरं या जगाच्या पाठीवरती आहेत. अनेक अवतार आहेत. हे अवतार धर्माच्या रक्षणाकरता होते. ज्याप्रमाणे भगवान श्रीकृष्णांचं चरित्र आहे त्याप्रमाणे बाळूमामांचं चरित्र आहे. भगवान श्रीकृष्णांना सुद्धा मक्खन चोर म्हटलं गेलं
भगवान श्रीकृष्णांना सुद्धा रणांगणातून पळपुटा म्हटलं गेलं. भगवान श्रीकृष्णांना सुद्धा अनेक नावं ठेवण्याचं काम इथल्या व्यवस्थेनं केलं. पण त्याच भगवान श्रीकृष्णांनी धर्मसंस्थापना केली. त्याच भगवान श्रीकृष्णांनी पांडवांना न्याय दिला. त्याच भगवान श्रीकृष्णांनी द्रौपदीचं भर दरबारात वस्त्रहरण होत असताना एका बहिणीचं रक्षण केलं. आणि त्याचप्रमाणे बाळूमामांना सुद्धा लहानपणी इथली व्यवस्था खुळा म्हटली, इथली व्यवस्था वेडा म्हटली, बाळू धनगराला वेड लागलं म्हटली, मायाप्पा सुंदरामातेच्या पोराला वेड लागलं म्हटली. अरे पण ज्या लेकराला इथली समाज व्यवस्था नावं ठेवत होती, ज्या लेकराला इथली समाज व्यवस्था वेड म्हणत होती, अरे पण ज्या लेकराला इथली समाज व्यवस्था खुळा म्हणत होती, अरे त्याच खुळ्यानं त्याच वेड्यानं आज सगळ्याला वेड लावलं. त्याचं नाव आहे बाळूमामा. म्हणून बाळूपासून मामा, मामापासून जगाचा मालक होण्यापर्यंतचा प्रवास सुखाचा नव्हता. लहानपणीच बाळूमामा अरे बाबळीच्या काट्या, या बाबळीच्या काट्याला जो काट्याचा फेस टाकला जायचा, त्या फेसाला सुद्धा बाबांनी आदेश केला तर बाबळीच्या काट्याची सुद्धा गादी व्हायची. एवढी ताकद बाळूमामांची होती. ज्याप्रमाणे मेंढी माऊली शेळ्या मेंढ ज्याप्रमाणे गवत खायच्या, त्याप्रमाणे बाळूमामा सुद्धा गवत खायचे. एखाद्या निर्गिलेच्या झाडाच्या उंच शेंड्यावरती जाऊन बसायचे, कधी कधी सह्याद्रीच्या कड्या कपड्यावरती जाऊन बसायचे, कधी कधी पाण्यावरती तरगत समाधीस्थ व्हायचे, कधी कधी पाण्यावरती झोपायचे, कधी कधी पाण्यावरती चालायचे. बाळूमामांचं हे विचित्र वागणं पाहून वाड्या वस्त्यावरती चर्चा व्हायला लागली. मायाप्पा सुंदरा मातेच्या पोराला याड लागलं बाळूला. अरे एका पाण्याच्या डोहावरती पाणी भरण्याकरता गेली होती सुंदरा माता आणि वाड्या वस्त्यावरच्या बायांचं बोलणं ऐकलं. सुंदरा मातेच्या डोळ्यात पाणी दाटलं. आजूबाजूच्या बायका म्हणत होत्या सुंदरा मातेच्या मायाप्पाच्या पोराला याड लागलं. सुंदरा मातेनं तसाच हंडा बाजूला ठेवला आणि सुंदरा माता खरी आली. वाड्यावरती आल्यानंतर सुंदरा माता तिच्या डोळ्यातलं पाणी पाहून, हातातला मोकळा हंडा पाहून मायाप्पा विचारतो, सुंदरा काय झालं तुझ्या डोळ्यात पाणी? सुंदरा आजपर्यंत तुझ्या डोळ्यात पाणी पाहिलं नाही. सुंदरा काय झालं सांग. तर त्या ओठानं सुंदरा सांगू लागली, खरंच सांगा धनी माझा बाळू वेडाय, खरंच सांगा धनी माझा बाळू खुळाय, खरंच सांगा धनी. अरे ज्या हलसीत नातानं, ज्या रुद्राच्या अवतारानं माझ्या पोटी साक्षात जगाचा उद्धार करण्याकरता अरे जे बाळ जन्माला घातलं ते बाळ वेडे खुळय. मायाप्पा निरुत्तरित झाला आणि त्या दिवसापासून ठरला वनवास माझ्या मामाचा. जगाचा मालक होण्याकरता पहिल्यांदा कोणाचं तरी चाकर व्हावं लागतं, हा इतिहास माझ्या मामाचा आहे. पहिल्यांदा माझा मामा चंदू सावकाराच्या घरी चाकर झाला, तेव्हा जगाचा मालक झाला. कतरी मामाचं चरित्र पहा. चंदू सावकाराच्या घरी सुद्धा मामावरती अन्याय झाला. साक्षात सूर्यनारायण मामांनीचे ताट, ज्या ताटात जेवतात ते ताट त्यांनी खिडकीवरती ठेवलं तर सूर्यनारायण त्याच्यातून आशीर्वाद द्यायचा. सावकारीनं ताट पाहिलं, ताट चोरलं, मामांनी ते घर सोडलं. मामा गंगू आत्याच्या घरी गेले. गंगू आत्याची पोरं त्यांना मामा म्हणायची. गंगू आत्याची पोरं मामा म्हणता म्हणता कतरी प्रश्न पडला पाहिजे की बाळूमामांना कधीपासून मामा म्हटलं गेलं. गंगू आत्याची पोरं मामा म्हणायची. गंगू आत्याची पोरं म्हणता म्हणता आळी म्हणायला लागली. आळी म्हणता म्हणता वस्ती, वस्ती म्हणता म्हणता गाव, गाव म्हणता म्हणता पंचक्रोशी, पंचक्रोशी म्हणता म्हणता तालुका, तालुका म्हणता जिल्हा, जिल्हा म्हणता राज्य, राज्य म्हणता देश, आणि देश म्हणता म्हणता जगाचा तुमचा आमचा मालक झाला, तो म्हणजे बाळूमामा. गंगू आत्याच्या पोरांमुळं बाळू धनगराला मामा नावाची उपमा भेटली. कारण गंगू आत्या ही बाळूमामाची बहीण, गंगू आत्याची पोरं ही बाळूमामाचे भाचे. पण तिथं सुद्धा मामावरती अन्याय झाला. बाळूमामाला जगाचा उद्धार करायचा होता, जगाचा संसार करायचा होता, स्वतःचा संसार करायचा नव्हता. पण बाळूमामाला इथली व्यवस्था खुळा म्हणते, वेडा म्हणते, याचा फायदा गंगू आत्याने घेतला आणि हिऱ्याबा या आपल्या धनीला सांगितलं आणि मायाप्पाने सुंदरा माता यांच्याशी बोलणं करून बाळूमामाच्या गळ्यात गंगू आत्यानं स्वतःची मुलगी सत्यवा नाव तिचं, त्या सत्यवा गळ्यात घातली. बाळूमामांचा विवाह ठरला. एक मेंढका धावत धावत पळत आला. ए बाळू, ए बाळू.
अरे लगीन ठरलं तुझं. बळवणी एवढा ऐकताच बळ म्हणले, अरे सुकाळीच्या काय बोलतोस? जगाचा संसार करायचा, लगीन बिगीन नाही करायचं या बाळू धनगराला. कोण म्हणतं सुकाळीच्या माझं लगीन ठरलं? बघतोच एका एकाकडे करत मामा पाय आपटत आपटत घरापाशी आले. घरापाशी आल्यानंतर पाहतात तर खरंच लगीन ठरलं होतं. सर्वजण एकमेकाला साखर वाटत होते. मामांना राग आला. मामा म्हटले, हिऱ्याबा दाजी काय करताय तुम्ही? जगाचा संसार करायचा आहे. माय बापाला सांगायला लागले, पण कोणत्या माय बापाला वाटत नाही पोराच्या दोनाचे चार हात झाले पाहिजेत. नाही ऐकलं कुणी. त्यावेळेस मामांनी जगाच्या इतिहासातली पहिली वाचा सिद्धी केली. पहिली. मामा म्हटले, हिऱ्याबा अरे जगाचा संसार करायचा आहे मला, उगाच माझ्या गळ्यात संसार टाकू नकोस. अरे हिऱ्याबा मी स्वतःचा संसार नाही करू शकत. ऐक हिऱ्याबा दाजी. पण ऐकल तो दाजी कसला? नाही ऐकलं हिऱ्याबा दाजीनं. त्यावेळेस बळवांच्या मुखातून पहिली वाचा सिद्धी ठरली. मामा म्हणाले, हिऱ्याबा शुभ मंगल सावधान होईल. आणि शुभ मंगल सावधान केल्यानंतर ब्राह्मण देवता जेव्हा म्हणतील कोणीही भोजन केल्याशिवाय जाऊ नका, भोजनाच्या पंक्ती लग्न मंडपात बसतील. आणि हिऱ्याप्पा जेव्हा तू पंक्तीला बसशील ना तेव्हा लक्षात ठेव, पहिला कास तू जेव्हा मुखात खालशील ना हिऱ्याप्पा, तेव्हा रेड्यावरती बसून यम तुला येऊन घेऊन जाईल. हिऱ्याबा कदा कदा हसायला लागला. खुळाय वेळा स्वतःच्या सासऱ्याला असं म्हणतो. आणि मायबाप बळवण्णा वेड्यात काढलं, खुळ्यात काढलं. शुभमंगल सावधानच्या मंगलाष्टिका झाल्या. हिऱ्याबा चिवायला बसला. दात काढत हिऱ्याबा म्हणायला लागला, काय होतंय? पहिला घास हिऱ्याबानं घेतला, मुखात घातला. क्षणार्धात पाहतोय तोच उचकी आली आणि रेड्यावरती काळ नावाचा यम बसला आणि हिऱ्याबाला घेऊन गेला. तेव्हा हिऱ्याबा जाता जाता माणसांना म्हटला, अरे बाळू म्हणजे काय साधी सुधी व्यक्ती नाही. बाळू म्हणजे खरंच साक्षात रुद्राचा अवतार आहे. पहिली वाचा सिद्धी ठरली. मायबाप तिथून बळवांचा संसार सुखाचा समृद्धीचा चालला होता. संसारात कशाची कमी नव्हती. पण मायबाप इतिहास साक्षी. रामायणात सीतेनं जसं हरणाचा हट्ट केला, ते सोनेरी हरण आणून द्या, तसं बळवांच्या धर्मपत्नीनं सत्यवानं सुद्धा हट्ट केला. मला आप्पाच्या वाडीला हलसीतनाथाच्या यात्रेला जायचंय. 6 महिन्याचं पोटशी बाळ पोटात होतं. मामांनी सांगितलं, सत्यवा अजिबात जायचं नाही, आजचा दिवस चांगला नाही सत्यवा. मामा डोंगर दऱ्यावरती बकरी राखण्याकरता गेले होते. सत्यवानं गंगोत्याला सांगितलं आणि सत्यवा चालली यात्रेला. 6 महिन्याचं पोटशी बाळ होतं सत्यवाच्या पोटात. बोराटीच्या झड्यात पदर अडकला. थापकन खाली पडली सत्यवा. आर्त किंकाळीनं विवळू लागली सत्यवा. एक मेंढका धावत धावत पळत गेला. मामा मामा विपरीत घडलं. मामा म्हटला, सुकाळीच्या आबाळ कोसळलं की काय? अजून हा बाळू मामा जिवंत आहे, विसरलास की काय? नाही मामा, आबाळ तर तुमच्याच मामा 6 महिन्याच्या लेकरावरती कोसळलंय. मामा सत्यवा वहिनी विवळते. सुकाळीच्या सत्यवाला सांगितलं होतं जाऊ नको, ऐकलं नाही. मामा धावत धावत पळत पळत गेले 6 महिन्याच्या त्या लेकरा करता. आणि जगाच्या इतिहासातलं पहिलं भंडाऱ्याचं रिंगण या बाळूमामांनी मेंढराच्या वाड्यावरती त्या बिरळावरती आखलं आणि सांगितलं, सत्यवा चुकलीस, आज्ञा पाळली नाहीस. पण आता गंगोत्यानी सत्यवा किती जरी पोटात दुखू लागलं तरी सुद्धा आजची रात्र त्या रिंगणाच्या बाहेर एकही पाऊल टाकायचा नाही. मायबाप पहाट होऊ लागली. सत्यवाच्या पोटामध्ये कळ येऊ लागली. सत्यवाच्या पोटात पुन्हा दुखू लागलं.
मामा रात्रभर डोंगर दऱ्यावरती काला माग सरत होते. काळावरती सुद्धा संताची सत्ता असते. विधीचं विधान कुणालाही बदलता येत नाही, तरी सुद्धा विधीचं विधान मामानी भंडाऱ्याचं रिंग नाकून बदललं आणि काला माग सरलं. रेड्यावरती बसून येणारा यम थर थर कापू लागला. मामांच्या समोर म्हणू लागला, मामा असं करू नका मामा, विधीचं विधान मामा बदलू नका. पण मायबाप 6 महिन्याच्या लेकराकडं पाहून मामांनी विधीचं विधान सुद्धा मागं सरलं. कळाला सुद्धा मागं सरलं माझ्या मामानं. पण पहाटच सत्यवानं भंडाऱ्याच्या रिंगणाच्या बाहेर पोटात दुखते म्हणून पहिलं पाऊल टाकलं. आणि पहिलं पाऊल टाकताच रेड्यावरती बसून येऊन काळाने पुन्हा त्या 6 महिन्याच्या पोरावरती खाला घातला. क्षणार्धात होत्याचं नव्हतं झालं. सगळ्याच्या मालकाचं, ब्रह्मांडाच्या मालकाचं, बाळू मामाचं 6 महिन्याचं लेकरू मातेच्या कुशीतच जगाचा निरोप घेऊन गेलं. मातेच्या कुशीतच गर्भात मरण पावलं. अरे किती मोठं दुःख असेल, किती मोठं दुःख असेल माझ्या बाळूमामाच्या समोर. स्वतःचं लेकरू स्वतःच्या डोळ्यात टेकत मरण पावलं. एका शब्दानं बोलला नाही माझा बाळूमामा, फक्त म्हटला सत्यवा आजपासून आपला संसार संपला. अरे स्वतःच्या संसाराचा त्याग करून जगाचा संसार उभा करतो ना, त्याचं नाव आहे बाळूमामा. स्वतःच्या लेकराचा त्याग करून जगाच्या लेकराचा उद्धार करतो ना, त्याचं नाव आहे बाळूमामा. आणि म्हणूनच अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये या संताला माय आणि बाप यांची उपमा दिली आहे.